आर्थिक अडचणीत असलेल्या महानंद दूध संघाचा कारभार संचालक मंडळांनी राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात एक निवेदन सुद्धा राज्य सरकारकडे पाठवले आहे। राज्य सरकार या संदर्भात पुढील कारवाई करणार आहे। मात्र या पूर्वी आपल्यासोबत बोलण्यासाठी या संस्थेच्या माजी चेअरमन वैशाली नागवडे आपल्यासोबत आहेत। मॅडम, काय सांगाल तुम्ही 2013 ते 16 या काळामध्ये या संस्थेचा कारभार पाहिलेला आहे जवळून, काय एकूणच आपली या संदर्भात भूमिका आहे? खरं जर तुम्ही बघितलं तर NDDP ही नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही देश पातळीवरची एक संस्था आहे आणि दूध संघांचा विकास व्हावा, त्यांना एक दिशा असावी या पद्धतीने NDDP कारभार करत असते। खरं तर कालपासून अनेक बातम्या मी वाचल्या मीडियाच्या माध्यमातून आणि NDDP महानंद देण्याचा ठराव संचालक मंडळानं केलेला आहे। पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एखाद्या दूध संस्थेचा उद्धार करणं किंवा मोठी करणं ही सगळ्यांची संचालक मंडळाची जबाबदारी असते। तुम्ही जर जुना इतिहास बघितला तर 2013 साली सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जेव्हा मधुकरराव चव्हाण या राज्याचे दुग्ध विकास मंत्री होते त्यावेळेस NDDPने एक करार केला होता। आणि तो कारभार फक्त कॉपरेटिव्हनी नव्हता तर राज्य शासनानं एक करार NDDP बरोबर केला होता आणि विदर्भ आणि मराठवाड्याची तेव्हा दूध संस्थांची अवस्था किंवा तिथले जे सगळे संघ आहेत ते अडचणीत होते आणि म्हणून NDDP बरोबर दूध संकलन करण्याचा ठराव किंवा तेव्हा एक MOU राज्य सरकारनं साईन केला होता। आता जर पॉलिटिकली विचार केला तर तेव्हा मधुकरराव चव्हाण कुठल्या पक्षाचे होते तर ते काँग्रेसचे नेते होते। MOU कोणाच्या समोर साईन झाला तर पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या समोर साईन झाला। ह्याच्यातून मला एकच सांगायचंय की सहकारामध्ये कुठल्याही पक्षानं राजकारण आणू नये आणि जी योग्य दिशा असेल ते आपण बघावं। अजून एक इतिहास तुम्हाला माहित नसेल पण जळगाव दूध संघ महाराष्ट्रातला हा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे कदाचित वर्ष इकडे तिकडे होऊ शकतो पण 10 ते 15 वर्ष NDDP कडे चालवायला होता। जळगाव दूध संघाचं संकलन तेव्हा 3000 होतं आणि NDDPनी त्यांच्याकडे हँडओव्हर करताना ते संकलन 3 लाख लिटर झालं होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे 30 ते 35 कोटी FD तेव्हा जळगाव दूध संघाच्या होत्या। याच्यातून मला एकच सांगायचंय की सहकारात काम करत असताना तुम्ही जर बघितलं तर जुन्या काळचा इतिहास बघितला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात सहकारी संस्था होत्या। काहींना त्या व्यवस्थित चालवता आल्या, काहींना त्या नाही चालवता आल्या। पण दुग्ध व्यवसाय असा आहे की वेगवेगळा काळ असतो, लीनचा काळ असतो, फ्लशचा काळ असतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका वेळोवेळी घ्याव्या लागतात आणि भूमिका घेत असताना खूप धाडस लागतं। माझा जर इतिहास विचारला तर मी जेव्हा संस्था ताब्यात घेतली तेव्हा 36 कोटी ओडी होता संस्थेवर, पण मी संस्थेत सोडली त्यावेळेसची ती FD करून संस्था सोडलेली। सांगायचं तात्पर्य काय की खाजगी दूध संकलन आणि कॉपरेटिव्ह दूध संकलन ह्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे। त्याचं कारण आहे सहकार शेवटी सहकार आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायला लागतं आणि खाजगीमध्ये एकच माणूस निर्णय घेत असतो। त्याच्यामुळे आज NDDP कडे ही संस्था देत असताना किंवा मला वाटतं संचालक मंडळानं जो ठराव केला त्यात आता मी 2-3 दिवस बातम्या बघतीये की बाबा गुजरातच्या घशात वगैरे असे काही शब्द वापरलेले आहेत, पण एक तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी माहिती करून घ्यायला पाहिजे की अमूल आणि NDDP ह्या कम्प्लीट 2 वेगळ्या संस्था आहेत। अमूल हे गुजरात मिल्क फेडरेशनचे एक त्यांचं ब्रँड नेम आहे आणि NDDPचं ब्रँड नेम हे मदर आहे, मदर डेअरीचं नाव आहे त्याचं। मुळातच आपण लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून अशा प्रकारची काही गोष्टी किंवा माध्यमांच्या माध्यमातून पण काही माहिती नसल्यामुळे चुकीच्या बातम्या प्रसिद्ध होतात। माझी सगळ्यांनाच विनंती राहील की खरं तर सरकारला मी एक विनंती करेल की जे या दुग्ध व्यवसायात किंवा ज्यांनी काम केलेलं आहे अशा संस्थांवर यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन एखादी बैठक घ्यावी आणि त्यानंतर जो काही निर्णय संस्थेच्या हिताचा असेल, राज्याच्या हिताचा असेल तो घ्यावा। खरं पाहायला गेलं तर राज्यातील इतर खासगी दूध संघाचे काही व्यक्ती किंवा नेते मंडळी सहकारी दूध संघामध्ये संचालक पदावर विराजमान आहेत, त्यामुळे कुठेतरी हा एक अडचणीचा मुद्दा ठरतो। याकडे कसं बघता? खरं तर तुम्ही बघितलं असेल मागच्या काळात माझ्या माहितीप्रमाणे खासगी ज्यांचे मत ते फक्त दूध संघाच्या बाबतीत नाही पण साखर कारखान्यांच्या बाबतीत पण ज्याचा स्वतःचा खासगी दूध संघ आहे किंवा
खाजगी दूध संघामध्ये ते प्रायव्हेट लिमिटेडमध्ये डायरेक्टर असतील आणि तेच जर सहकारात डायरेक्टर असतील तर त्याच्यासाठी काही केसेससुद्धा माझ्या माहितीप्रमाणे कोर्टात चालू आहेत. पण माझी स्वतःची अशी भूमिका आहे की खाजगी संस्था चालवत असताना आपण स्वतःसाठी चालवतो, पण सहकारात काम करताना आपण पूर्ण राज्याचं धोरण पुढे ठेवून आणि लोकांच्या हिताचे निर्णय व्हायला पाहिजे ह्या मताची मी आहे. राज्य सहकारी बँक अडचणीत असताना विद्याधर अनसकर यांना प्रशासक नेमून आज ती बँक एका चांगल्या पद्धतीने चालत आहे. जवळपास 500 कोटीहून अधिक स्वरूपाचा नफा बँकेला प्राप्त झालेला आहे. या बाबतीत सुद्धा असा निर्णय करता आला असता का? काय वाटतं या संदर्भात आपल्याला? खरं तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी आधीही तेच सांगितलं की राज्य सहकारी दूध संघ, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ म्हणजेच महानंदनी असा ठराव केलाय. पण हा ठराव होत असताना तो राज्य सरकारकडे त्यांनी पाठवलेला आहे. पण राज्य सरकारने जर अशी भूमिका घेतली, प्रशासक जर नेमून त्याच्यातून काही वाट काढता आली, काही चांगली दिशा आपल्याला मिळू शकली तर काही हरकत नाही असं मलाही वाटतं. पण NDDBकडे देताना विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मागच्या काळात आपण एक MOU 2013ला साईन केला, पण त्याची अंमलबजावणी माझ्या माहितीप्रमाणे 2016 नंतर सुरू झाली आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यात गडकरी साहेबांनी लीड घेतलं होतं. आज तिथे 4 लाख लिटर संकलन सुरू झालेलं आहे. पण शेवटी कोणीही असो, आपल्याला आपल्या राज्याचा अभिमान पाहिजे आणि महानंद हे ब्रँड टिकायला पाहिजे. मी सकाळी काही NDDBच्या अधिकाऱ्यांशी पण बोलले. त्यांचं असं म्हणणं आहे की महानंद ब्रँड राहून NDDB चालू शकते अशा प्रकारची भूमिका त्यांनी माझ्याशी फोनवर मांडलेली आहे. पण वस्तुस्थिती जोपर्यंत कागदपत्र बघणार नाही, आपला करार कसा होणार आहे त्याच्यानंतरच व्यवस्थित बोललं जाईल. शेवटचा मुद्दा, राज्यातील सहकारी साखर कारखाने अडचणीत असताना केंद्र सरकारमार्फत NCDC मार्फत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना हजारो कोटी रुपयाची मदत दीर्घ मुदतीवर केंद्र सरकारने मंजूर केलेली आहे. मात्र महानंदच्या बाबतीत हा निर्णय का झालेला नाही, याबाबत काय सांगाल? मी असं म्हणेल की महानंदच्या बाबतीत जर त्यांच्याकडे प्रस्ताव गेले तर ते कदाचित विचार करतील. प्रस्ताव गेलाय की नाही मला हे माहीत नाही. पण आपण म्हणताय ती वस्तुस्थिती आहे की NCDCच्या माध्यमातून साखर कारखान्यांना केंद्राकडून अनुदान मिळतं किंवा कर्जरूपी पैसे मिळतात. त्या पद्धतीनं जर महानंदला देण्याचा प्रयत्न केला तर बहुतेक मागच्या काळात VRSची स्कीम लागू केली, अनेक स्कीम्स लागू केल्या, पण त्या ॲक्च्युअल अंमलबजावणी करण्यात थोडासा वेळ जातोय असं मला वाटतं. पण याच्यात सगळ्या पक्षांनी राजकीय भूमिका न घेता, एकमेकांवर शिंतोडे न उडवता एकमेकांनी सहकार्याने काम करायला पाहिजे. आपण जर बघितलं असेल की एक काळ असा होता की मी चेअरमन नंतरच्या काळात आत्ताच तत्कालीन दुग्ध विकास मंत्री खडसे साहेब यांच्या सौभाग्यवती ह्या तिथे चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. त्या चेअरमन होत्या, पण पूर्ण संचालक मंडळ हे काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं. पण भूमिका तीच होती की सहकारात राजकारण आणू नये आणि सगळ्यांनी मिळून काम करावं. शेवटचा मुद्दा एक राहिला. खरं तर महानंदची गोरेगाव येथील एका मोक्याच्या जागी तब्बल 27 एकर जागा आहे. या जागेचं सुद्धा भविष्यात काय होणार हा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबद्दल काय सांगाल? खरं तर आता करार कसा होणार आहे, ठराव कसा केलाय, ठराव फक्त चालवायला द्यायचं ठरलंय का, डेअरी पूर्ण त्यांच्या ताब्यात लीजवर द्यायची ठरली का, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत जोपर्यंत कागदावर आपल्याला दिसणार नाही. कारण मागच्या काळात अजूनही मी एक सांगते की MOU जेव्हा 2013 साली तत्कालीन दुग्ध विकास मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या काळात झाला होता, तेव्हा काही 5 एकर जमीन ठाण्यातली NDDBला लीजवर द्यायचं पण ठरलं होतं. भिवंडीच्या जवळ ती जमीन होती. त्याच्यामुळे असं काही नाही की हाच सरकार असा निर्णय घेऊ शकतो. मागच्या काळात सुद्धा वेगवेगळे निर्णय झालेले आहेत. कदाचित आपल्या सगळ्यांचा त्याच्यात अभ्यास कमी पडतोय, पण इतिहासात गेलो तर सगळ्यांनीच वेळोवेळी परिस्थिती अनुसार निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामुळे राजकीय शिंतोडे दुधाच्या बाबतीत, ऊसाच्या बाबतीत, कांदा उत्पादकांच्या बाबतीत किंवा ओव्हरऑल शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणी घेऊ नये ही माझी प्रामुख्यानं माझी स्वतःची भूमिका राहील. त्यामुळे आपण पाहू शकतो की वैशाली नागवडे यांनी सांगितलं की सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन या संदर्भात एक बैठक घ्यायला पाहिजे आणि त्यानंतरच निर्णय घेतला पाहिजे. मात्र त्यांनी यापूर्वी बोलताना सुद्धा एक खंत व्यक्त केलेले की ज्याप्रमाणे राज्यातील सहकारी साखर कारखानदारांना NCD आर्थिक मुदतीवर दीर्घ लोन मंजूर केलेलं आहे, त्याच पद्धतीवर महानंदच्या बाबतीत सुद्धा लोन मंजूर झालं पाहिजे अशी खंत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन रोहितसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.